देना तो ए भाई हिंदी भाषा सक्तीचा हिंदी भाषा सक्तीचा सेना जिंदाबाद हिंदू मागे बाळासाहेब ठाकरे यांचा घोषणा द्या आता। इस वक्त हम मौजूद है भिवंडी के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर। आपको बता दें कि आज शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गठ द्वारा आज यहाँ पर हिंदी भाषा विरोध के लिए यहाँ पे आज मोर्चा निकाला गया था और इस मोर्चे को लेके शिवसेना जो उद्धव बालासाहेब ठाकरे के कार्यकर्ता है एक बड़ी तादाद में इस मोर्चे में उपस्थित हुए थे। आपको बता दें कि यहाँ पर मनोज गगे जो शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गठ के जो प्रमुख है उन्होंने आज यहाँ पे अवधि पत्र जलाकर आज हिंदी भाषा का यहाँ पे विरोध किया है। आपको बता दें कि मनोज गगे ने कहा कि आने वाले जो 5 तारीख को हिंदी भाषा विरोध के लिए एक प्रचंड मोर्चा यहाँ पे निकालने का यहाँ पे आह्वान किया है। हमारे चैनल से बातचीत करते हुए मनोज गगे ने क्या कहा, देखिए विशेष खबर में। दीपक विश्वकर्मा, स्पीड न्यूज भारत, भिवंडी। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख सुद्धा ते आहेत। त्यांच्या आदेशाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा जो विषय आहे, या भ्रष्ट महायुती सरकारने जो हिंदी सक्तीचा आव्हान केलेलं आहे, पहिलीपासून जो हिंदी सक्ती केलेली आहे त्याला कडाडून विरोध महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांनी एकाच टायमाला दुपारी 3 वाजता या संपूर्ण महाराष्ट्रात हिंदी सक्तीला विरोध करून जो त्यांचा GR आहे तो जाळण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे। गेले अनेक वर्षापासून 5वी पासून हिंदी आपल्याला शाळेत शिकवली जाते, परंतु गेले 10 दिवसापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने या हिंदी सक्तीला अनिवार्य केलेलं आहे। पहिलीपासून तशी त्याची काही आवश्यकता नव्हती, कारण पंतप्रधान हे हिंदी, इंग्लिश आणि मराठी भाषा बोलतात, म्हणून पहिलीमध्ये जाणारा मुलगा हा काय भाषा शिकू शकत नाही। त्याची मातृभाषा ही महाराष्ट्रात मराठी आहे। याच्या अगोदरसुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला 40 वर्षापूर्वी जे आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे, या ठिकाणी हिंदी सक्ती केलेली 40 वर्षापूर्वी, परंतु त्याचा परिणाम असा झाला की कारण कुठलीही गोष्ट जबरदस्तीने लादल्यावर त्याचा असंतोष निर्माण होतो आणि तसाच असंतोष या आंध्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूत झाला। त्यामुळे आज त्या ठिकाणी हिंदी भाषा शिकली जात नाही, शिकवली जात नाही, बोलली जात नाही। हा विरोध या जबरदस्तीमुळे झालेला आहे। तोच जबरदस्तीपणा या महाराष्ट्रामध्ये या सरकारने केलेला आहे, परंतु 2 दिवसापूर्वीच त्यांनी घुमजाव केलेला आहे की त्यांनी सांगितले 5वी पासून होतं, परंतु आम्ही पहिलीपासूनचा प्रयत्न केलेला तो आम्ही GR या ठिकाणी मागे घेत आहोत। म्हणजे लोकांच्या, नागरिकांच्या रेट्यापुढे या सरकारचं जो सुद्धा चालत नाही हे सर्व सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे या हिंदीतही सर्वसामान्य भाषा आहे, ही बोलली पण जाते, परंतु कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला, जबरदस्ती केली तर त्या विषयाला विरोध होतो। तसाच विरोध भिवंडी शिवसेना शहर शाखेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज हे आंदोलन केलेलं आहे आणि आमचा कडाडून विरोध असेल। यानंतर सुद्धा 5 जुलै रोजी मुंबईमध्ये सर्वपक्षीय मराठी लोकांचा मोर्चा आहे आणि आम्ही या ठिकाणी आव्हान करतो की भिवंडीमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात 5 तारखेला या मोर्चाला सर्व उपस्थित राहणार आहेत, याची सर्वांनी दखल घ्यायची आहे। आणि या सरकारला एकच आव्हान करतो की हिंदी भाषा लादण्याचा किंवा कुठलीही भाषा लादण्याचा कुठलाही प्रयत्न जनतेवर करू नये, तो जनतेवर सोडवावा, परंतु हा अतिरेक त्यांनी केलेला आहे, त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो। स्पीड न्यूज भारत।